यशस्वी लोक वेगळं काय करतात? आपण कधी विचार केला आहे का? काही लोक आयुष्यात सातत्यानं यशस्वी कसे होतात? त्यांच्याकडे वेगळी बुद्धिमत्ता असते का? वेगळी संधी? की फक्त नशीब? खरं सांगायचं तर यशस्वी लोक वेगळं विचार करत नाहीत. ते वेगळ्या सवयी तयार करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात प्रभावी आणि लाईफ चेंजिंग पुस्तकांपैकी एक, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. लेखक स्टीफन आर कवी. हे पुस्तक फक्त सक्सेसबद्दल नाही. हे पुस्तक आहे स्वतःवर कंट्रोल कसा मिळवायचा, नातेसंबंध कसे मजबूत करायचे, कॅरियर, बिझनेस आणि लाईफमध्ये बॅलन्स कसा ठेवायचा, आणि सर्वात महत्त्वाचं, इनसाइड आउट ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं. स्टुडंट असो, वर्किंग प्रोफेशनल, एंटरप्रेन्योर किंवा कोणताही सामान्य माणूस, हे पुस्तक प्रत्येकासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण लेखकाचा बॅकग्राऊंड समजून घेऊ. प्रत्येक हॅबिट खोलात जाऊन पाहू. रिअल लाईफ एक्झाम्पल्स घेऊ. आणि शेवटी प्रॅक्टिकल स्टेप्स शिकू, ज्या तुम्ही आजपासूनच अप्लाय करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचं थिंकिंग परमनंटली बदलू शकतं. चल तर मग सुरुवात करूया. यशस्वी लोक म्हणजे जे खूप सक्सेसफुल असतात, ते नेमकं असं काय वेगळं करतात? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. हो ना. हा. म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी जास्त बुद्धी असते का? किंवा नशीब खूप चांगलं असतं, संधी जास्त मिळतात? काय वाटतं? खरं तर आपल्या आजच्या स्रोतांनुसार यापैकी काहीच नाही. अच्छा. हो, उत्तर खूप साधं आहे. ते आपल्या सवयींमध्ये दडलेलं आहे. विचार करा, आपलं आयुष्य म्हणजे काय? आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींची एक प्रकारे बेरीजच आहे. बरोबर. यशस्वी लोक काहीतरी वेगळा विचार करतात असं नाही, तर ते जाणीवपूर्वक चांगल्या सवयी निवडतात आणि त्या अंगी बाणवतात. आणि आज आपण अशाच काही प्रभावी सवयींवर सविस्तर बोलणार आहोत. आपल्याकडे स्टीफन आर कवी यांचं जे जगप्रसिद्ध पुस्तक आहे, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, त्यावर आधारित काही विश्लेषणात्मक साहित्य आहे. मला वाटतं या पुस्तकाच्या 4 कोटींपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. म्हणजे यात नक्कीच काहीतरी खास असणार. अगदी. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हे पुस्तक म्हणजे रातोरात यशस्वी कसं व्हावं यासाठीच्या टिप्स नाहीत ते. ओके. स्टीफन कवी जे स्वतः हार्वर्डमधून शिकलेले विचारवंत होते, त्यांचा भर अशा तात्पुरत्या उपायांवर कधीच नव्हता. त्यांचा विश्वास होता चारित्र्यावर. चारित्र्यावर. हो. एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्या गाडीचं इंजिनच खराब असेल, तर तिला बाहेरून कितीही छान रंग दिला, पॉलिश केलं, तर ती चालेल का? नाही चालणार. कवी हेच म्हणतात, आपलं चारित्र्य, आपली मूल्य हे त्या इंजिनसारखं आहे. आधी ते दुरुस्त करा, मग बाहेरचा यशाचा प्रवास आपोआप सुरळीत होईल. अच्छा. म्हणजे बदल आतून बाहेर व्हायला हवा. अगदी. यालाच ते इनसाइड आउट दृष्टिकोन म्हणतात. या स्रोतांमध्ये ना सवयी सुरू करण्याआधी पॅराडाईम शिफ्ट या संकल्पनेवर खूप भर दिलाय. मला हे खूपच इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे कृती करण्याआधी दृष्टिकोन बदलणं ते इतकं महत्वाचं काय? कारण आपण जगाकडे ज्या चष्म्यातून पाहतो, जग आपल्याला तसंच दिसतं. तिचा दृष्टिकोन किंवा ज्याला पॅराडाईम म्हणतात ते. त्यामुळे कोणतीही सवय लावण्याआधी आपण जगाकडे, समस्यांकडे, स्वतःकडे कसं पाहतोय हे तपासणं खूप गरजेचं आहे. वा. म्हणजे सुरुवातच स्वतःच्या मानसिकतेपासून करायची. आणि मला वाटतं पहिली सवय याच पायावर उभी आहे. सवय 1, बी प्रोॲक्टिव्ह. हो, बी प्रोॲक्टिव्ह म्हणजे पुढाकार घ्या आणि जबाबदारी स्वीकारा. याचा नेमका अर्थ काय? प्रोॲक्टिव्ह या शब्दाचा सरळ अर्थ आहे की आपल्या आयुष्याच्या गाडीचे ड्रायव्हर आपण स्वतः आहोत, परिस्थिती नाही किंवा इतर लोक नाहीत. ओके. बरेच लोक रिॲक्टिव्ह असतात. म्हणजे कसं, पाऊस पडला की त्यांचा मूड जातो, कोणी काही बोललं की लगेच राग येतो. हो. त्यांचं आयुष्य बाहेरच्या घटनांवर अवलंबून असतं. अगदी. पण प्रोॲक्टिव्ह व्यक्तीला हे माहीत असतं की कोणतीही घटना आणि आपली प्रतिक्रिया या दोन्हींच्या मध्ये एक छोटीशी मोकळी जागा असते. मोकळी जागा? हो, ती जागा म्हणजे निवड करण्याची शक्ती. या परिस्थितीत मी काय प्रतिक्रिया द्यायची हे निवडण्याचं स्वातंत्र्य माझ्याकडे आहे. ते परिस्थितीला दोष देत बसत नाहीत, उलट विचारतात, ठीक आहे, हे घडलंय, आता मी काय करू शकतो? यात सर्कल ऑफ कन्सर्न विरुद्ध सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स ही जी कल्पना आहे ती खूप प्रभावीपणे मांडली आहे. खूपच. आपल्या प्रत्येकाभोवती एक चिंतेचं वर्तुळ असतं.
म्हणजे सर्कल ऑफ कन्सर्न. त्यात कोणत्या गोष्टी येतात? त्यात महागाई, राजकारण, हवामान, दुसऱ्या माणसांचा स्वभाव अशा गोष्टी येतात ज्यावर आपलं थेट नियंत्रण नसतं. रिॲक्टिव्ह लोक आपला सगळा वेळ आणि ऊर्जा याच गोष्टींवर चर्चा करण्यात घालवतात. आणि त्यामुळे हाती काहीच लागत नाही. बरोबर. या उलट प्रोॲक्टिव्ह लोक आपलं लक्ष प्रभावाच्या वर्तुळावर केंद्रित करतात, सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे ज्या गोष्टी ते बदलू शकतात त्यावर. अगदी. जसे की त्यांच्या स्वतःच्या सवयी, त्यांचे प्रयत्न, त्यांची कौशल्य, त्यांचा दृष्टिकोन. आणि गंमत अशी आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या प्रभावाच्या वर्तुळात काम करायला लागता तेव्हा ते हळूहळू मोठं व्हायला लागतं. अच्छा, आणि मग चिंतेच्या वर्तुळातल्या गोष्टींवरही तुमचा प्रभाव पडायला लागतो. ठीक आहे. म्हणजे पहिली पायरी झाली जबाबदारी घ्या आणि आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर काम करा. पण समजा मी ठरवलं की मी माझ्या गाडीचा ड्रायव्हर आहे, पण गाडी न्यायची कुठे? हां, जर मकसदच ठरलेलं नसेल तर गाडी चालवून काय फायदा? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय. आणि म्हणूनच कवी आपल्याला दुसऱ्या सवयीकडे घेऊन जातात. कोणती आहे ती? सवय 2, बिगिन विथ द एंड इन माइंड. म्हणजे अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवून सुरुवात करा. ही संकल्पना खूप शक्तिशाली आहे. हो म्हणजे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसाची कल्पना करा. हो, कवी आपल्याला तसा विचार करायला सांगतात. कल्पना करा की तुमच्या अंत्यसंस्काराला तुमचे सगळे जवळचे लोक जमले आहेत. हं, त्यांनी तुमच्याबद्दल काय बोलावं असं तुम्हाला वाटतं. हं. एक प्रामाणिक व्यावसायिक, एक प्रेमळ पालक, एक विश्वासू मित्र, हीच तुमच्या आयुष्याची अंतिम व्याख्या आहे. आणि एकदा ही व्याख्या स्पष्ट झाली की मग रोजचे निर्णय घेणं सोपं जातं, नाही का? अगदी. जर एखाद्या विद्यार्थ्याला माहीत असेल की त्याला एक यशस्वी डॉक्टर बनायचंय, हे झालं त्याचं अंतिम ध्येय, तर तो आज अभ्यासाला महत्त्व देईल. बरोबर आहे. हे म्हणजे कसं आहे, कोणतंही घर बांधण्यापूर्वी त्याचं ब्ल्यूप्रिंट तयार करण्यासारखं आहे. ध्येय स्पष्ट नसेल तर आपण फक्त विटा रचत राहू, घर कधीच बनणार नाही. म्हणजे आता ध्येय ठरलं, नकाशा तयार आहे, पण रोजच्या जगण्यात इतक्या गोष्टी एकाच वेळी समोर येतात. सतत फोन वाजत असतो, ईमेल येतात, मित्र बोलवतात. या सगळ्या गोंधळात त्या नकाशावर टिकून कसं राहायचं? आणि हाच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा संघर्ष आहे. हो, आणि इथेच तिसरी आणि माझ्या मते सर्वात आव्हानात्मक सवय येते. सवय 3, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. हो, कवी म्हणतात वेळेचं नियोजन करण्यापेक्षा प्राधान्यक्रमाचं नियोजन करा. यात काय फरक आहे? फरक आहे. कारण आपल्या आयुष्यात 2 प्रकारची कामं असतात. एक तातडीची म्हणजे अर्जंट आणि दुसरी महत्वाची म्हणजे इम्पॉर्टंट. अच्छा, तातडीची कामं आपल्यावर ओरडतात, जसं की फोन वाजतो किंवा एखादी डेडलाईन जवळ येते. पण महत्वाची कामं शांत असतात, जसं की आरोग्य जपणे, नातेसंबंधात वेळ गुंतवणे, नवीन कौशल्य शिकणे. आणि आपला कल नेहमी तातडीच्या कामांकडे असतो, जरी ती तितकी महत्वाची नसली तरी. हो, यालाच तातडीचा टायरेनेसोरस म्हणतात, म्हणजे टायरेनी ऑफ द अर्जंट. कवी आपल्याला क्वाड्रंट 2 मध्ये काम करायला सांगतात. क्वाड्रंट 2 ते काय? हे क्वाड्रंट म्हणजे महत्वाच्या पण तातडीच्या नसलेल्या कामांचं क्षेत्र. उदाहरणार्थ, जे लोक नियमित व्यायाम करतात. जे महत्वाचं आहे पण तातडीचं नाही. बरोबर. ते आजारी पडण्याची शक्यता कमी असते. जे लोक नात्यांमध्ये वेळ गुंतवतात त्यांच्या आयुष्यात भावनिक संकट कमी येतात. प्रभावी लोक समस्या निर्माण झाल्यावर धावपळ करण्याऐवजी समस्या निर्माणच होऊ नयेत यासाठी क्वाड्रंट 2 मध्ये शांतपणे काम करत राहतात. आतापर्यंतच्या या 3 सवयी बघितल्या तर त्या वैयक्तिक नियंत्रणाबद्दल आहेत, म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा ताबा घेण्याबद्दल. अगदी. याला कवी प्रायव्हेट विक्ट्री किंवा वैयक्तिक विजय म्हणतात. या 3 सवयींमुळे आपण अवलंबित्वमधून बाहेर पडून स्वातंत्र्य मिळवतो. आपण स्वतःचे मालक होतो. पण खरं आणि मोठं यश कधीच एकट्याने मिळत नाही. कधीच नाही. त्यासाठी इतरांची गरज लागतेच. आणि इथेच आपण पब्लिक विक्ट्री किंवा सार्वजनिक विजयाच्या टप्प्यात प्रवेश करतो, जिथे आपण इतरांसोबत मिळून काम करायला शिकतो. हो, आणि याची सुरुवात होते 4थ्या सवयीने. सवय 4, थिंक विन विन, म्हणजे दोघांच्याही फायद्याचा विचार करा. तुझं हरणं गरजेचं आहे. आयुष्य एक स्पर्धा आहे. पण याने नातेसंबंध खराब होतात. नक्कीच. पण खरंच प्रत्येक परिस्थितीत विन विन शक्य असतं का? म्हणजे काही वेळा वाटाघाटींमध्ये एकाला जास्त फायदा होतोच. हाच माझा प्रश्न होता. खूप चांगला प्रश्न आहे. विन विन म्हणजे प्रत्येक व्यवहारात तुम्हाला जे हवं ते मिळेल असं नाहीये.
विन विन ही एक दीर्घकालीन विचारसरणी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की मी असा कोणताही करार करणार नाही जिथे तुमचा तोटा होईल, कारण मला तुमच्यासोबत दीर्घकाळ काम करायचंय. आणि समजा काही वेळा विन विन तोडगा निघतच नसेल तर काय? तर नो डील हा सुद्धा एक उत्तम पर्याय असतो. म्हणजे आपण सहमत होण्यावर सहमत होऊया आणि मित्र म्हणून बाजूला होऊया. हे विन लूज पेक्षा कधीही चांगलं, नाही का? हो, हे खरंय. म्हणजे विश्वास आणि दीर्घकालीन संबंधांना महत्त्व देणं. पण हा विन विन तोडगा शोधायचा कसा? म्हणजे समोरच्याला काय हवंय हे समजल्याशिवाय हे शक्यच नाही. तुम्ही बरोबर पुढच्या सवयीचा दरवाजा उघडला आहे. विन विन तोडगा काढणं अशक्य आहे जोपर्यंत तुम्ही 5वी सवय वापरत नाही. आणि ती आहे सीक फर्स्ट टू अंडरस्टँड, देन टू बी अंडरस्टूड. आधी समजून घ्या, मग समजावून सांगा. ही आपल्या संवादातली सगळ्यात मोठी चूक आहे. आपण समोरच्याचं बोलणं समजून घेण्यासाठी नाही, तर उत्तर देण्यासाठी ऐकतो. आपलं मन पुढचं वाक्य तयार करत असतं. अगदी. कवी याला एम्पथेटिक लिसनिंग म्हणतात. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून त्याच्या भावना, त्याचा दृष्टिकोन समजून घेण्याच्या उद्देशाने ऐकणे. हे खूप कठीण आहे करायला. आहे, पण खूप प्रभावी आहे. आमच्या ऑफिसमध्ये एका प्रोजेक्टवरून माझं आणि एका सहकार्याचं खूप मतभेद झाले होते. मी नेहमीप्रमाणे माझी बाजू मांडण्याऐवजी शांत बसले आणि म्हटलं, मला तुमची बाजू नीट समजून घ्यायची आहे. तुम्हाला नक्की काय वाटतंय ते सांगा. मग काय झालं? मी जवळजवळ 20 मिनिटं काहीही न बोलता फक्त ऐकून घेतलं. जेव्हा त्याला खात्री पटली की मला त्याचं म्हणणं खरंच कळलं आहे, तेव्हा तो स्वतः म्हणाला, आता तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. त्या एका संवादाने आमचं नातं पूर्णपणे बदलून टाकलं. वाव! म्हणजे जेव्हा लोकांना वाटतं की आपल्याला त्यांचं म्हणणं समजलंय, तेव्हाच ते आपलं म्हणणं ऐकायला तयार होतात. हो, कारण तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी एक समस्या न राहता समाधानाचा भाग बनता. आणि जेव्हा आपण एकमेकांना असं खऱ्या अर्थाने समजून घ्यायला लागतो, तेव्हा काहीतरी जादू घडते. म्हणजे आपण फक्त तडजोड करत नाही, तर काहीतरी नवीन निर्माण करतो. बरोबर. आणि हीच आहे 6वी सवय. सवय 6, सिनर्जाइज. सिनर्जाइज म्हणजे एकत्रित शक्तीचा वापर करा. हो, सिनर्जी म्हणजे 1+1=3. हे गणित नाही, ही एक वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ काय? तुमच्या बेरजेपेक्षा कितीतरी पटीने मोठा आणि चांगला असतो. अच्छा. सिनर्जी म्हणजे मतभेदांचा आदर करणे. मतभेद हे अडथळे नाहीत, तर संधी आहेत. कारण 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनांमुळे एक तिसरा अधिक चांगला मार्ग सापडतो, जो दोघांपैकी कोणालाच आधी सुचलेला नसतो. म्हणजे टीममधली विविधता हीच खरी ताकद आहे. हो, पण त्यासाठी एकमेकांबद्दल आदर आणि सुरक्षिततेची भावना असणं खूप गरजेचं आहे. तर या झाल्या 6 सवयी, वैयक्तिक आणि सार्वजनिक विजयाच्या. पण या सगळ्याचा सराव करण्यासाठी, हे टिकवून ठेवण्यासाठी जी ऊर्जा लागते, ती कुठून आणायची? कारण हे सगळं करायला खूप मेहनत लागणार आहे ना. बरोबर. आणि म्हणूनच 7वी सवय या सगळ्या सवयींना शक्य करते. ती आहे सवय 7, शार्पन द सॉ. कुऱ्हाडीला धार लावा. हो, याची गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. माहितीये का? एक लाकूड तोड्या असतो, जो अनेक तास झाड तोडण्याचा प्रयत्न करत असतो, पण झाड तुटत नाही. तो पूर्ण थकून जातो. एक वाटसरू त्याला विचारतो, तुम्ही थोडा वेळ थांबून कुऱ्हाडीला धार का लावत नाही? तुमचं काम सोपं होईल. त्यावर तो म्हणतो, माझ्याकडे वेळ नाही, मला झाड तोडायचंय. किती मोठा विरोधाभास आहे हा. आपणही आपल्या आयुष्यात अनेकदा हेच करतो. आपण काम, कुटुंब, जबाबदाऱ्या यात इतके व्यस्त होतो की स्वतःला रिचार्ज करायला, स्वतःच्या विकासासाठी वेळच देत नाही. आणि मग याचा परिणाम होतो बर्नआउट. आपली कार्यक्षमता कमी होते. अगदी. 7वी सवय म्हणजे नियमितपणे स्वतःच्या नूतनीकरणासाठी म्हणजे रिन्युअलसाठी वेळ काढणे. आणि हे नूतनीकरण फक्त शारीरिक नाही, तर चहूबाजूनी हवं. बरोबर? हो, कवी 4 महत्वाचे पैलू सांगतात. 1. शारीरिक म्हणजे योग्य व्यायाम, आहार आणि पुरेशी झोप. 2. मानसिक, नवीन गोष्टी वाचणे, लिहिणे, काहीतरी शिकत राहणे. तिसरं भावनिक किंवा सामाजिक, आपल्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवणे, इतरांची सेवा करणे. आणि 4, आध्यात्मिक, ध्यान करणे, निसर्गात वेळ घालवणे किंवा आपल्या मूल्यांवर चिंतन करणे. म्हणजे या 4ही चाकांना नियमितपणे तेलपाणी केलं तरच आयुष्याची गाडी सुरळीत चालू शकते. एकदम बरोबर. तर या सगळ्या चर्चेचा सार पाहिला तर या 7 सवयी म्हणजे काहीतरी वेगळं करण्याबद्दल नाहीयेत, नाही, तर गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याबद्दल आहेत. ही एक आतून बाहेर सुरू होणारी प्रक्रिया आहे. अगदी. आणि हे एका रात्रीत होणार नाही. ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. पण जर रोज एक सवय,
एक पाऊल आणि एक निर्णय बदलण्याचा प्रयत्न केला तर काही महिन्यातच आपल्यात आणि आपल्या परिस्थितीत मोठा सकारात्मक बदल दिसू शकतो. स्टीफन कवी यांचे एक वाक्य या संपूर्ण प्रवासाचं सार सांगतं. कोणतं वाक्य? ते म्हणतात, एक विचार पेरा आणि कृतीचे पीक घ्या. एक कृती पेरा आणि सवयीचे पीक घ्या. एक सवय पेरा आणि चारित्र्याचे पीक घ्या. आणि एक चारित्र्य पेरा आणि नशिबाचे पीक घ्या. छोट्या छोट्या निवडींवरती अवलंबून आहे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का? नक्कीच. या 7 सवयींचा विचार केल्यावर अशी कोणती एक सवय आहे जी आजपासनं फक्त 1 महिना सातत्याने आचरणात आणल्यास एखाद्याच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात सर्वात मोठा सकारात्मक बदल घडवू शकते? फक्त एक सवय. आणि ती निवडल्यानंतर स्वतःला विचारा, ती आजच सुरू करण्यापासनं नक्की कोणती गोष्ट थांबवत आहे? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच बुक रिव्ह्यूसाठी चॅनल सबस्क्राईब करा.